धन्यवाद सर. यानंतर मी इथे आपले छोटे पक्षीमित्र म्हणजेच कैवल्य बोर्डे यांचा परिचय देण्याकरिता उपस्थित आहे. तर कैवल्य चंद्रशेखर बोर्डे हा इथे त्या म्हणजे इयत्ता 5वी वर्गात शिकतो आहे आणि तो वयवर्ष 11 असून छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. तर आज त्याचा सादरीकरण याचा विषय आहे तिबोटी खंड्या. तर त्यांनी त्या सादर करण्याकरिता इथे उपस्थित व्हावे अशी मी तिला विनंती करते. धन्यवाद. नमस्कार, मी कैवल्य चंद्रशेखर बोर्डे. आज मी ब्लॅक बॅक ड्रॉप किंगफिशर किंवा तिबोटी खंड्याबद्दल माहिती देणार आहे. आपल्या भारतात किंगफिशरच्या एकूण 12 स्पीशीज आढळतात आणि आपल्या राज्यात त्यापैकी 7 स्पीशीज आढळून येतात. तिबोटी खंड्या हा एक छोटा पक्षी आहे ज्याला इतके सारे रंग आहे जसा तो एक छोटा कलर बॉम्ब आहे. तिबोटी खंड्या हा जेमतेम 20 ग्राम एवढा असतो आणि याची लेंथ 13 ते 15 सेंटीमीटर एवढी असते. इतर किंगफिशर्सला 4 बोटं असतात, पण तिबोटी खंड्या ओडीकेफला मात्र तीन बोटच असतात, एक मागे आणि 2 पुढे जे की फ्यूज झालेले असतात. हा फक्त वेस्टर्न घाट्समध्ये दिसतो आणि हा एक मॉन्सून व्हिजिटर आहे जो की फक्त ब्रीडिंग पुरता तिथं दिसतो. आपण यांना कुठं शोधू शकतो? तिबोटी खंड्या फक्त आपण वेस्टर्न घाट्समध्ये दाट जंगलात आणि जिथं जास्त पाऊस होतो तिथंच सापडू शकतो. तिबोटी खंड्या हा मेटिंगला 3 ते 4 दिवस, नेस्टिंगला 3 ते 4 दिवस, इन्क्युबेशनला 18 दिवस, चिक्सला मोठं करताना 20 दिवस आणि त्यांना इंडिपेंडंटली कसं हंट करता हे शिकवायला 7 दिवस इतके लागतात, जे की 45 डेज टोटल. ते एक बरो नेस्ट करतात. ते एक टनल बनवतात जे की जेमतेम 1 मीटर एवढं असतं आणि त्याच्या एंडमध्ये एक गोल वाटीसारखा शेप असतो जिथं चिक्सला रेस करतात. तिबोटी खंड्या हे त्यांच्या चिक्सला पहिल्या आठवड्यात छोटे इन्सेक्ट्स जे की इझी टू स्वॉलो असतात ते खाऊ घालतात, जसे की क्रिकेट्स आणि स्पायडर्स. दुसऱ्या आठवड्यात ते मीडियम साईज जसे की ग्रासहॉपर, मॅन्टिस, क्रॅब्स, फिश जे की चिक्सला ग्रो करायला मदत करतं ते खाऊ घालतात. 3ऱ्या ते 4थ्या आठवड्यात ते मोठे प्रे खाऊ घालतात, जसे की स्किंक्स, गेकोज, फ्रॉग्स आणि लिझर्ड्स. हा किंगफिशर असून पण याच्या डाएटमध्ये फिश फक्त 5% एवढी असते. माणसाच्या डोळ्यात एक फोकस पॉईंट असतो, पण ओडीकेफच्या डोळ्यात 2 फोकस पॉईंट असतात जे की त्यांना डाईव्ह करताना आणि हंट करताना मदत करतात. तुम्ही समजा की तुम्ही या लेनमधून 45 km/hच्या स्पीडने एक मोटरसायकल नेताय आणि तुम्ही नाही ठोकणार. तसंच तिबोटी खंड्या त्याच्या नेस्टमध्ये पण स्पीडने जातो. त्यांचा ब्राईट रंग हा त्यांना सनच्या रेसमध्ये ब्लेंड व्हायला मदत करतो, ज्याच्याने ते केमोफ्लॅज होतात. ते 2 वेळेस ब्रीड का करतात? कारण मॉन्सूनची शॉर्ट टाईम लिमिटेड विंडो, भरपूर फीड आणि प्रेडिटर्सचा धोका असतो. तिबोटी खंड्या हा आधी ग्लोबली लिस्ट कन्सर्न कॅटेगरीमध्ये होता, पण आता नियर थ्रेटनमध्ये आला आहे. मेन थ्रेट्स हॅबिटॅट डिस्ट्रक्शन, टू मच डिस्टर्बन्स आणि स्ट्रीम पॉल्युशन आहे.
थँक्यू.